तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, कापूस बाजारभावामध्ये मोठी आवक सुरू झालेली आहे, तरी कापूस बाजारभावाला भावसुद्धा चांगला मिळत नाही आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे राळेगाव, जिथे आवक 3600 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 7000 रुपये, जास्तीत जास्त दर 7770 रुपये आणि सर्वसाधारण दर 7700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पारशिवनी, जिथे आवक 704 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 6850 रुपये, जास्तीत जास्त दर 7250 रुपये आणि सर्वसाधारण दर 7100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे घाटंजी, जिथे आवक 42 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 7600 रुपये, जास्तीत जास्त दर 7950 रुपये आणि सर्वसाधारण दर 7750 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू, जिथे आवक 2960 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 6500 रुपये, जास्तीत जास्त दर 7795 रुपये आणि सर्वसाधारण दर 7560 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिथे आवक 7500 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 6000 रुपये, जास्तीत जास्त दर 7950 रुपये आणि सर्वसाधारण दर 6600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा, जिथे आवक 1216 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 7000 रुपये, जास्तीत जास्त दर 8000 रुपये आणि सर्वसाधारण दर 7800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची लाईव्ह कापूस बाजारभाव। तर तुम्हाला ही नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे कापूस बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळणार आहे। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।